जाणार आहोत। आता आपण थेट जाणार आहोत ठाण्यामधल्या अंबरनाथमध्ये। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मयुरेश, ठाण्यामधल्या या दोन नगर परिषदा बदलापूर आणि अंबरनाथ, त्याच्यामध्ये अंबरनाथ ही जास्त करून चर्चेमध्ये राहिलेली आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले त्या ठिकाणचे राडे, उमेदवारांच्या कार्यालयावर झालेले हल्ले, एकूणच सध्याची स्थिती, कोण गुलाल उधळला, काय चर्चा सुरू आहे? नक्कीच ऋषाले, जर आपण बघितलं अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहेत। मात्र दोन्ही ठिकाणी जर बघितलं भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सामना पाहायला मिळत आहे, कारण की भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सभा पार पडली। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंबरनाथ शहरामध्ये 3 सभा आणि बदलापूरमध्ये 1 सभा पार पडलीत। मात्र आरोप प्रत्यारोप दोन्हीकडून सुरू होते, त्यामुळे भाजपसाठी नगराध्यक्ष पद हा महत्त्वाचा मानला जातोय, कारण की शिंदेच्या शिवसेनेकडून देखील तेवढीच ताकद त्या ठिकाणी लावण्यात आली होती। तर कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे हे देखील अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये तळ ठोकून होते। प्रत्येक उमेदवार असेल की नगराध्यक्ष असेल किंवा अनेक बैठकी या ठिकाणी पार पडल्यात, कारण की जो चर्चा आहे तो नगराध्यक्ष पदासाठी आहे। कारण की भाजपकडून देखील महायुती असून देखील भाजपकडून वारंवार सांगण्यात येतं की ह्यावेळी जो नगराध्यक्ष असेल तो आमचा असेल, कारण की आमदार आणि खासदार हे शिवसेनेचे आहेत, तर नगराध्यक्ष आमचा का नसावा असा प्रश्न देखील त्यांनी सवाल उपस्थित केला होता। एकनाथ शिंदे यांची सभा देखील अंबरनाथमध्ये 3 वेळा पार पडलीत आणि ह्याच ठिकाणी भाजपकडून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मंत्री गणेश नाईक असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांची देखील सभा या ठिकाणी पार पडल्यात। त्यामुळे मतमोजणीला आता थोड्या वेळात सुरुवात झाल्यानंतर मतदार राजा कुणाला कौल देते ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र दोन्ही पक्षांची ताकद ही नगराध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणात लावली होती। वृषाली, नक्कीच धन्यवाद मयुरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दिनेश दुखंडे, प्रदीप कापसे, मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत होते आणि त्यांच्याकडून आपण प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचते। महाराष्ट्रातील जनता ही भाजप महायुतीच्या बाजूने असल्याचं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। बावनकुळेंचं हे मोठं स्टेटमेंट आता समोर आलेलं आहे। महाराष्ट्रातील जनता ही भाजप महायुतीच्या बाजूनेच आहे आणि हे निवडणुकांच्या निकालातूनही समोर येणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब माझ्यासोबत आहेत। साहेब, आज निकाल लागतोय, कसं चित्र असेल राज्यातलं? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती 2/3 बहुमताने 51% वर मतं घेऊन जिंकेल। महाराष्ट्राची जनता ही भाजपा महायुतीच्या बाजूने आहे आणि जनतेला मतदारांना असं वाटतं की माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार डबल इंजिन सरकारच नगरपालिका महानगरपालिकेमध्ये विकासाचं विजन पूर्ण करू शकतं आणि म्हणून जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आहे। रामनाथ ढाकणे, टीव्ही 9 मराठी, जालना। इकडे कोकणामधल्या 27 जागांसाठी आता थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीची तयारी ही पूर्ण झाली आहे। तर कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता आता सर्वांना लागलेली आहे। 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतींचा आज सत्ता फैसला या ठिकाणी होणार आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होईल। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विचार केला तर 68.14% इतकं मतदान झालेलं होतं। 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीसाठी आज या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। या मतमोजणीची सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। खेड, राजापूर आणि या 2 नगर परिषदेसाठी 5 टेबलावरती या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीचा निकाल अवघ्या तासाभरात येणार आहे। त्यामुळे सत्ता केंद्र कोणाचं असणार याचा फैसला येत्या काही तासाभरात या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी।